हाय फ्रेंड्स, सगळ्यांना गुड आफ्टरनून. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 9 मे आणि आता दुपारचे वाजलेले 2. तर आता मी कुठेतरी बाहेर चालली आहे मम्मीसोबत. कुठे चालली आहे काय ते आपण पुढं पाहूयात. तर चला आता आपण निघूयात. हा पुढे जो ब्रिज दिसत आहे तो आमच्या मांजरे गावात जातो. सरळ पुढे ब्रिज. आपण चाललोय आता आपल्या नवीन घराच्या बांधकामावरती. हा आतला रोड आहे मांजरेचा, मांजर ग्रेन्सचा. तर तिथलं काम किती झालंय काय चाललंय ते बघायचंय. नंतर आता मी आली इथे. तर हा फर्स्ट फ्लोअरचा जो फ्लॅट आहे तो आपला फ्लॅट आहे. तर चला बघूया वरती जाऊन किती काम झालंय ते. प्लास्टर पर्यंत काम झालेलं आहे. ते एकदा पाहायचं होतं. त्यासाठी मी आणि मम्मी आम्ही दोघी जणी आलोय. मी परवा पण येऊन गेले होते पण मम्मीला यायचं होतं, सो तिच्यासोबत मग परत एकदा आले मी. तर हे बघू शकता आपला फ्लॅट आहे, एंट्रन्स आहे हा. ही आपली दाराची चौकट बसवली होती पाडव्याला. तर दाराची चौकटी समोरच बरोबर लिफ्ट आहे आणि या साईडला जिना आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात. हा बाजूचा फ्लॅट आहे. इथून आतमध्ये गेलं की लगेच समोर गॅलरी येते. ही जी समोर दिसते ती गॅलरीची विंडो आहे. आणि हे देवघर आहे. देवघरासाठी जागा केली, इथे रूम केली एक छोटीशी. आणि फ्लॅट हा पूर्ण ओपन किचन ठेवलाय. तर हे समोरचं किचन आहे. त्यानंतर इथे वॉशरूम येतं. चला आता आपण आतमध्ये जाऊनच पाहूयात. तुम्हाला मी दाखवते प्रत्येक रूम. सुरुवातीला आपण देवघर पाहूयात. इथं प्लॅस्टरचं काम वगैरे पूर्ण झालेलं आहे आता. हे आहे एक देवघर. ते पुढे जाऊन फर्निचर करायचे आणखीन, मग जास्त काही केलेलं नाही आता. त्यानंतर हे आहे किचन, ओपन किचन आहे. इथे पण फर्निचर करायचंय. किचन मध्ये सुद्धा 2 मोठ्या विंडोज आहेत. आणि त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकली होती. आपल्या किचनच्या खिडकीमध्ये चिमण्या येऊन बसल्या होत्या. खाली पाणी साचलं होतं, पाणी मारलेलं. तर त्या चिमण्या येऊन पाणी पित होत्या आणि खिडकीत मस्त सावलीत बसल्या होत्या त्या. त्याचा व्हिडिओ टाकला होता मी. तो तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच बघा. आपल्या चॅनलवरती तो सुद्धा व्हिडिओ अपलोड झालाय. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ पहा, तुम्हाला पण आवडेल. आणि त्यानंतर इथं किचनमध्ये जाण्यासाठी आपण एक रोड सोडलाय, म्हणजे तिथं पॅक नाही केलेलं पूर्ण. आणि म्हणजे हॉलमधून किचनमध्ये पण जाऊ शकतो आणि किचनमधून बेडरूममध्ये आणि वॉशरूमला पण जाऊ शकतो. तर हे वॉशरूम आहे, टॉयलेट आणि बाथरूम. त्यानंतर समोरच एक बेडरूम आहे. हा हॉल आहे. आणि समोर गेल्यानंतर एकदम समोर एक बेडरूम आहे. तिथे पण 2 विंडोज काढल्यात मोठ्या. आणि मागच्या साईडने पण पूर्ण शेतीच आहे, त्यामुळं हवा प्रकाश वगैरे भरपूर आहे इथं. आत्ताच प्लास्टरचं पाणी मारले त्यामुळे पाणी साचले सगळं खाली. आणि ह्या खिडकीतून समोर आहे ना, जी रेल्वे पटरी दिसत असेल तुम्हाला, मी झूम करून दाखवते थोडंसं. समोरच रेल्वे रूळ दिसतोय. तर ती सोलापूरला जी जाणारी ट्रेन आहे ती इथून दिसती. ज्यावेळेस आता मी सोलापूरला गेले होते, मावशीच्या घराची पूजा होती, त्यावेळेस जाताना मी ट्रेनमधून पाहिलं होतं, आपलं घर दिसत होतं स्पष्ट. त्यानंतर ह्या बेडरूमला ही एक टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. इथे पण पाणी मारलं होतं तर त्याचं भरपूर पाणी साचलं होतं. आणि इतकं थंड पाणी होतं, ते बर्फाच्या पाण्यासारखं पाणी होतं. आणि एवढ्या रखरखत्या उन्हात पायाला छान वाटत होतं गार पाण्यात खेळताना. एकदम थंड असं पाणी होतं. त्यानंतर ही दुसरी बेडरूम आहे आपली, जी की ह्या बेडरूमला गॅलरी आहे मागच्या साईडने. गॅलरीतनं पण जसं मी म्हणलं तसं पूर्ण शेती दिसते मागची. समोरच एक विहीर पण आहे, त्या शेताच्या पलीकडं खूप मोठी अशी विहीर आहे. तिथं पण झाडाची सावली पडते, खूप मोठं झाड आहे तिथं. ते मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदा दाखवलं होतं, आपल्या नवीन घरी आल्यावरतीच रिटर्न जाताना. ते झाड विहीर ते दाखवलं होतं मी.
खूप मोठी अशी सावली पडते आणि छान वाटतं तिथं आलं की, थोडंसं मन पण रमतं, रिलॅक्स वाटतं. आता इथं राहायला आल्यानंतर तर ते आपल्याला रोजचंच आहे. मोकळी जागा असल्यामुळं पण थोडंसं फ्रेश वाटतं. नाही तर हल्ली आता सगळीकडं बिल्डिंग झाल्यात, अशी मोकळी जागा पाहायला भेटतच नाही. आणि खूप मोठी अशी ही पण गॅलरी आहे आणि इथं आपण बसू पण शकतो, बसण्यासाठी पण केलेलं आहे. त्यानंतर प्लास्टर बघा, आत्ताच प्लास्टर केले, ओललं आहे आणखीन. ही विंडो जी आहे ती लिफ्टच्या बाजूची विंडो आहे. तर चला आता आपण घरी जाऊयात. तर इथे बघू शकता तुम्ही, गोल्डन सिटी पार्क असं नाव आहे ह्या एरियाला. तर त्या एरियामध्ये आपलं नवीन घर आहे. आता आम्ही घरी निघालो होतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता, नर्सरी आहे सगळीकडून, त्यामुळे इथलं वातावरण पण खूप मोकळं आहे. आणि ही स्कूल ऑर्चिड स्कूल, मी गेल्या वेळेसच्या व्हिडिओत पण दाखवली होती. ही स्कूल इंग्लिश मिडियमची स्कूल आहे. तर हा पण मांजरीचाच रोड आहे, मांजरी ग्रीन्स असं नाव आहे त्या एरियाला. खूप असं ऊन सुद्धा पडलं होतं, अक्षरशः चटके बसत होते अंगाला, एवढं ऊन होतं. आणि काही वेळानंतर आम्ही घरी गेल्यानंतरच खूप असं आभाळ पण आलं होतं. म्हणलं आता पाऊस पडतोय, पण पाऊस काही पडला नाही. तर मग मी गाडी चालवत होती, मी मागे बसले होते, मला शूटिंग करायचं होतं त्यामुळं. मम्मीला भूक सुद्धा लागली होती. तर चला बघूया आता काहीतरी खाऊया आपण, किंवा मग पार्सल नेऊया. मम्मीला मिसळ खायची होती, त्यामुळे आम्ही मिसळ हाऊसला आलो. तर इथून मिसळ पार्सल घेतली, कारण खूप गरम होत होतं बाहेर, म्हणलं घरी जाऊनच खावी. त्यानंतर आता मी मिसळ घेतली आणि घरी चालली, घरी आली म्हणजे पार्किंगमध्ये. आता मस्तपैकी आपण मिसळ खाऊया. आणि तुम्ही इथं बघू शकता आपली गाडी. तर ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आले की ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि आणखीन असेच मी छान छान व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न पण करेल. तर आता पाहूयात आपण नंतर घराचं काय काम होतंय. मी त्या साईडला गेले की परत व्हिडिओ घेईलच. तर सगळ्यांनी असंच माझ्या चॅनलला प्रेम द्या आणि तुमच्या मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.